प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो. प्रभूने आतापर्यंत आपणा सर्वांना चालवलं, त्याच्या अनुग्रहामध्ये सुरक्षित असं सांभाळलेलं आहे. आणि ही सुंदरशी वेळ आपल्याला दिली की आपण देवाचं वचन या ठिकाणी मनन करावं. देवाचं वचन आपल्याला मार्ग दाखवतो. देवाच्या वचनातून आपल्याला आपल्या समस्यांचे प्रश्नांचे उत्तर मिळतात. पवित्र शास्त्र अशी एक गोष्ट आहे ज्याच्याविषयी दावीद राजा स्तोत्र संहिता 101 मध्ये काहीतरी बिघडलं. मग फक्त मी ते चाललोय घेऊन, ही परिस्थिती बिघडली, ही बिघडली, हे भांडण झालं, याचं नुकसान झालं, त्याच्यासाठी प्रार्थनाही करणार. तुम्ही म्हणणार की पास्टरला म्हणणार प्रार्थना करणार, मंडळीला म्हणणार प्रार्थना करणार, तुम्हीही करणार. चांगली गोष्ट आहे. प्रार्थना करून तुमची आणि माझी अशी इच्छा आहे की त्या गोष्टीवर उत्तर भेटावं, ती समस्या निघून जावी. चांगली गोष्ट आहे, समस्या निघून गेली पाहिजे. परंतु ती समस्या का आली होती याचं कारण मी शोधलं जर नाही तर ती समस्या पुन्हा आमच्या आयुष्यात येईल. डॉक्टरकडे आम्ही जातो आणि डॉक्टरांना आपली समस्या सांगतो. डॉक्टर आपल्याला चेक करतात, तपासतात, काही टेस्ट करतात, आम्हाला औषध लिहून देतात. आम्ही जातो, ते औषध घेतो आणि बरे होतो. नॉर्मल जे लोक आहेत ते फक्त औषध घेतात, वापर करतात आणि बरे होतात. थोडेसे समजदार लोक जर असतील तर ते काय करतात माहिती का, डॉक्टर जेव्हा औषध लिहून देते तेव्हा डॉक्टरांना विचारतात की सर, हे जे मला ताप आली, माझं डोकं दुखते किंवा मला जे काही होते हे कशामुळे होते. शिकलेले सवरलेले थोडे समजदार लोक नक्की विचारतात की नक्की काय झालं होतं मला सांगा, कारण तुम्ही बऱ्याच तपासण्या केल्या. आणि मग ते डॉक्टर सांगतात की बाबा हे व्हायरल इन्फेक्शन आहे किंवा तुम्हाला काहीतरी साईड इफेक्ट आहे किंवा कशाची तरी ऍलर्जी आहे, तुम्ही ते खाऊ नका. बघा आता काय कळलं, त्याचं कारण कळलं की कशामुळं झालं होतं. आणि मग आता काय नाही करायचं आणि काय करायचं हे सुद्धा समजलं. आता ते गोळ्या घेऊन बरं होणार, बरं झालं, परंतु आता याच्यानंतर काळजी घेतली जाणार आहे. मला माहिती आहे की मला या गोष्टीची ॲलर्जी आहे, तर मी ती गोष्ट खाणार नाही. मला माहिती आहे की बाबा व्हायरल इन्फेक्शन आहे, काहीतरी चालू आहे, तर मी थोडस स्वतःला सुरक्षित ठेवीन, म्हणजे ते मला होणार नाही. तर देवाच्या लोकांना फक्त बरं होणं हाच मुद्दा नाहीये, माझी परिस्थिती कशामुळे बिघडली होती हे समजून घेणं सुद्धा एक आशीर्वाद आहे. म्हणून आम्ही समजून घेतलं पाहिजे की माझ्या जीवनात बिघाड कशामुळे होतोय. जर तुमच्या जीवनात काही चांगलं होते तर ते बी समजून घ्या की हे चांगलं कशामुळे होतंय. है ना, फक्त बिघाडच नका समजून घेऊ, चांगलं कशामुळे होतंय, म्हणजे तुम्ही आणखीन ते करत राहाल, आणखीन तुमच्या जीवनात चांगला अनुभव येईल, चांगला फायदा होईल. तुम्ही तुमच्या लेकरा बाळांनाही शिकवाल की बाबा रे, माझं जे चांगलं झालंय ना हे कशामुळे झालं, हे ह्या गोष्टीमुळे झालं, मी असं असं वागलो म्हणून माझं चांगलं झालं. बेटा तू सुद्धा तुझ्या आयुष्यामध्ये असं वाग, तुझं चांगलं होईल. माझ्या नवऱ्याचं माझं काय, म्हणजे तिला फक्त तिची ठीक आहे समस्या निघून जाईल, परंतु तो उद्या पुन्हा भांडणं झाले त्याच्यामुळं का भांडणं होते याचं कारण जर तिला कारण जर मी सांगू शकलो तर हा लय मोठा आशीर्वाद राहील त्या बाईसाठी की ताई ह्या गोष्टी तुमच्या दोघांमध्ये खटकत आहे, ह्या थोडस याच्यावर तुम्ही विचार करा आणि प्रयत्न करा, तर कदाचित याच्यानंतर होणार. तर देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही कारण काय आहे आमच्या आयुष्यात समस्या येण्याचे ते कारण आम्ही शोधले पाहिजे. बघा अनेक कारण आपण बघितले, आज एक कारण आणखीन बघणार आहोत की दावीद आणि त्याचा मुलगा अबशालोम यांच्या जीवनामध्ये, या परिवारामध्ये असं काही संकट आलं, इतकं भयानक संकट की अक्षरशः दावीदाला आपला पोटचा मुलगा, स्वतःचा पुत्र त्याचा
युद्धामध्ये वध करावा लागला, त्याला खतम करावा लागला. बघा ही घराची पांगाडी, काय झालं या परिवाराला. तुम्ही विचार करू शकता. या ठिकाणी वडील बसलेले आहेत, या ठिकाणी माता बसलेले, आई बसलेले. जन्म दिला, लहानाचा मोठा, कधी दुखतय, कधी असं कधी तसं, नाजूक लेकरू सांभाळले, रात्रभर डोळे फोडून त्याला जपलंय, त्याच्यासाठी पैसा साचवलाय, त्याच्यासाठी जीवाचं रान केलंय आणि त्याला लहानाचा मोठा केला, तो तरुण झाला. आणि आता अशी परिस्थिती आली त्याच आईवर आणि किंवा त्याच वडिलावर की ज्याला मी तळ हाताच्या फोडासारखं जपलं, त्याच माझ्या मुलाला आता खतम करण्याचा हुकूम सोडावा लागत आहे. सैनिकांना सांगावं लागत आहे की जा आणि त्याला युद्ध करा त्याच्याबरोबर. काय परिस्थिती आहे बघा. आपल्याही घरामध्ये अशा परिस्थिती येतात, एवढी नाही येत की कोणाला मारायची, परंतु बघा काही दिवसापूर्वी तेच लोक फार प्रेमाने वागत होते, फार प्रेम, फार आपुलकी, आणि नंतर एक थोडासा काळ निघून गेला, काही वर्ष निघून गेले, आणि मग पाहता तर तेच एकमेकांना एकदम असे कडू झाले. कडू तेच लोक आहे ज्यांना एकमेकांविषयी करमत नव्हतं, आता त्यांना एकमेकांना पाहूशी वाटत नाही. असं वातावरण घरांमध्ये निर्माण होत चालतं. देवाच्या प्रिय लोकांनो, दाविदाच्या घरामध्ये झालं. अशी परिस्थिती आली की ज्या मुलाला त्यांनी जपलंय, लहानाचं मोठं केलंय, वचनात आता ते दासलेले जर आम्ही वाचलं तो पूर्ण तो 2-3 अध्याय, तर तिथं म्हटलेलं आहे की अबशालोम इतका सुंदर होता, दिसायला इतका सुंदर होता, इतका उच्चा पुरा होता, इतका गोरा पान होता, त्याच्यासारखा सुंदर हँडसम माणूस पूर्ण इस्रायल देशामध्ये नव्हता. असं वर्णन आहे. वेळ त्याच्यामध्ये जाईल म्हणून ते सगळं मी वाचायला लावत नाही. इतका हँडसम होता, त्याच्यासारखा पुऱ्या त्या देशात नव्हता कोणी. दुसरी गोष्ट, त्याचे केसांचं सुद्धा सौंदर्याचं वर्णन. त्याचे केस इतके चांगले होते की तो दरवर्षी केस कातरायचा आणि मापात मोजायचा, इतके केसांना वाढ होती. म्हणजे त्याचं सौंदर्य त्या ठिकाणी दाखवले. आणि मग शेवटची लाईन तिथं लिहिलेली आहे की त्याच्या बापाने त्याला शब्दाने कधी दुखावलं नव्हतं. आहे ना अंकलने वाचलेले. त्याच्या बापाने त्याला शब्द म्हणजे दाविदाने कधी शब्दाने अबशालोमाला दुखावलं नव्हतं, कारण तो त्याला लय आवडत होता. इतका सुंदर लेकरू त्याला झालं होतं. शब्दाने की तो असं काय करतो, इतका त्याला चांगला. तो पण चांगला माणूस होता, फार छान होता, फार नम्र होता. आणि बघा आज काय परिस्थिती आली त्या बापावरती की स्वतः त्या मुलाला खतम करायची वेळ आलेली आहे. परिस्थिती बिघडते देवाच्या लोकांनो, आणि आम्ही कारण त्याची शोधले पाहिजे. मागच्या दिवसात आपण एक कारण शोधलं, त्याच्यानंतर मागच्या आठवड्यात पण एक कारण होतं. मागच्या आठवड्यातलं कारण काय होतं? दाविदाची परिस्थिती बिघडण्यामागचं संदेश काय होता आठवतो कोणता एखादा शब्द? बघा बरं, मागच्या आठवड्यातला एखादा संदेश आठवतोय? संदेश दाविदाने निर्णय वेळेवर घेतले नाही, आणि म्हणून अशी परिस्थिती जीवनात आली की आता स्वतःच्या मुलाला खतम करावं लागत. त्या तामारेचा न्याय टायमावर केला नाही, 2 वर्ष लेट केला. त्या दिवशी रडायला पाहिजे होतं, कपडे फाडायला पाहिजे होते, डोक्यात माती घालून घ्यायला पाहिजे होती. अबशालोमाचा जीव समाधान झाला असता की यार माझ्या बापाला दुःख आहे बरं त्या गोष्टीचं. नाही, त्या दिवशी नाही रडला. अम्मोनाला मारला अबशालोमाने, त्या दिवशी कपडे फाडले, रडला. ते रडणं वाईट ठरलं.
मुळात करत ते चांगलं जे आपल्या लेकरासाठी रडत आहे, परंतु नाही, योग्य टायमावर नाही. आता त्याच्यानंतर त्याला तिकडून वापस आणलं. अबशालोमाला मिसर देशाला बिचारा पळून गेला होता आपल्या मामाच्या गावी आजोबाकडे. तिथून त्याला वापस आणलं तर आणखीन म्हणे तू तिकडेच राह म्हणे, यरुशलेममध्ये तुझ्या घरात माझ्या दर्शनाला येऊ नको. म्हणजे पूर्णपणे माफ नाही केलं, दर्शन नाही दिलं. हालेलुया. अशा अशा अनेक गोष्टी. आणि आज देवाच्या लोकांना तेच कारण आपण पाहणार आहोत. वचन वाचूया, दुसरे शमूएल याचा 14 अध्याय 24 वचन. तेव्हा राजा म्हणाला, त्याने आपल्या घरी जाऊन राहावे, माझ्या दर्शनास येऊ नये. त्यावरून अबशालोम आपल्या घरी जाऊन राहिला. राजाचे त्याला दर्शन झाले नाही. परिस्थिती दाविदाची बिघडली. त्याच हे एक कारण आहे. काय कारण आहे? की जे अबशालोमाला दाविदाने द्यायचं होतं, जे द्यायला पाहिजे होतं, ते त्याला दिलं नाही. जे अबशालोमाचा हक्क होता. काय हक्क होता अबशालोमाचा? माझ्या पित्याने मला बोलवलं तर आता बापाने मुलावर प्रेम केलं पाहिजे होतं, त्याला जवळ घ्यायला पाहिजे होतं. एक तर त्याच्यावर एवढा मोठा अन्याय झाला, त्याची बहीण तामार हिच्यावर अत्याचार झाला, तेव्हा तुम्ही न्याय केला नाही. त्याला तलवार उचलावं लागली, खून करावा लागला. या सगळ्याला कारणीभूत दावीद आहे. मग आता बोलावून घेतलंय, तो बिचारा आलाय. त्याची एक जीवन मिसर देशामध्ये सेटल लाईफ होती. त्यांनी काहीतरी केलं होतं आपल्या जीवनाबरोबर, एक मार्ग धरला होता. याने निरोप पाठवला बापाने, वापस ये, तो आला. मग आता त्याला जे द्यायला पाहिजे होतं ते दाविदाने दिलं नाही. आणि म्हणून काय झालं माहिती का? तिथून पुढे मात्र अबशालोमाने दाविदाविषयी मनात राग धरला. तो म्हटला, त्याने मग पुरा विचार करायला, मग मागचा पुढचा सारा विचार एक केला. मग तो विचार करू लागला की माझा बाप एक तर न्याय करत नाही, आणि मग त्याला माहितीये की का न्याय नाही केला, कारण हा स्वतः पापी आहे. यांनी स्वतः बत्शेबा नावाच्या बाईवर बलात्कार केलेला आहे. मग हे सगळं कसं होतं माहिती का? एखादी गोष्ट माणूस चालतोय सहन करत 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 करत, आणि मग एखाद्या वेळेस असं होतं, घडा भरून जातो, सारं एकखटी आठवतं. मग त्याला आतापर्यंत बापाच्या साऱ्या गोष्टी यांनी माफ केलेल्या आहेत, परंतु आता मात्र साऱ्या गोष्टी त्याला एकत्र आठवल्या. एक तर बाप स्वतः चुकीचा आहे, माझ्या बहिणीविषयीचा न्याय त्यांनी केला नाही, याच्यामुळं मला खून करावं लागलं, याच्यामुळं देश सोडून पळावं लागलं. गेलो आजोबाकडे, कसं तरी सेटल झालो. तिथून माझ्या वडिलांनी मला बोलावून घेतलं ना आता म्हणतो यरुशलेम मध्ये जाऊन तिथं राहा, राज दरबार येऊ. विचार करा, तो राजकुमार माणूस आहे, तो राजकुमार आहे, आणि त्याला तू गपचूप तिथं रूम मध्ये बैठ असं म्हणण्याचं जमन का? नाही, ज्याचं त्याला काम आहे. मागच्या वेळेस जाधव भाऊनी मला एक शब्द वापरला होता, ते म्हणे मला कामाशिवाय जमत नाही. काम आमचं असं, म्हणजे मी त्यांना बोलत होते, यार तुम्हाला किती कष्ट आहे, मिस्त्री काम करता, किती कष्टाचं काम आहे, दररोज काम, कोण्या उचलायच्या, वाळू उचलायची, किती कष्ट आहे. ते मला म्हणे तसं काही नाही, मला जर आता काम नाही ना, ते माझं दुसऱ्या दिवशी सर अंग दुखत. म्हणजे मला सांगायचंय काय, की ज्याचं त्याला दिलं पाहिजे, त्याला ते करू दिलं पाहिजे, तर तो व्यवस्थित राहतो. हा राजकुमार माणूस आहे, याला दरबारात बोलवलं पाहिजे होतं, याला मंत्रिमंडळात बसवलं पाहिजे होतं, याला एक काम दिलं पाहिजे होतं, याला एक अधिकार द्यायला पाहिजे होता, परंतु नाही दिला. मग हा विचार करू लागला की याला मी काय आता बापाला माफ करत नाही, आता मी त्याला खतम करतो. तिथून परिस्थिती बिघडायला सुरुवात झाली. बोला हालेलुया. परिस्थिती एवढी का बिघडली? त्याचं हे कारण काय? कारण
की जे त्याला द्यायचं होतं ते दाविदाने दिलं नाही, आणि म्हणून तो आंदोलन करायला निघाला. म्हणून त्यांनी क्रांती केली, उठाव केला आणि विरोधात उभा राहिला. देवाच्या प्रिय लोकांनो, आपल्याही घरामध्ये असं होऊ शकतं, आपल्या जीवनात असं होऊ शकतं, परिवारात, समाजातही तेच होतंय. जे ज्याचं आहे ते त्याला दिलं पाहिजे. जेव्हा आपण एखाद्या जी वस्तू ज्या माणसाची आहे त्याला ती भेटत नाही, आपण अन्याय करतो, तेव्हा आपल्या विरोधात लोक उभे राहायला लागतात, नाराजगी सुरू होते. परिवारात सुद्धा तेच होतं. ज्याचं जे आहे त्याला ते आपण दिलं पाहिजे. नाही देत, मग तो व्यक्ती हिसकावून घेण्याचा प्रयत्न करतो. मग ती वस्तूच नाहीये, तो अधिकार पण आहे. फक्त वस्तूविषयी मी बोलत नाही की ज्याची जी वस्तू आहे त्याला दिली पाहिजे, वस्तू तर दिलीच पाहिजे, अधिकार पण आहे. परिवारात ज्याचा त्याला अधिकार आहे, ज्याची त्याची जागा आहे, मग त्या व्यक्तीचा जो अधिकार आहे तो अधिकार त्याला जर आपण देत नाही तर तो एक दिवस आपला अधिकार हिसकवण्याच्या नादात आमच्याशी भांडण करत. परिवारामध्ये ज्याची जी जागा आहे, ज्याचं जे पद आहे त्याला जर भेटत नाही तर मग तो हिसकावण्याचा प्रयत्न करत, आणि मग वाद होतील आणि मग घर तुटायला लागतं. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्याचं जे आहे ते आपण त्याला दिलं पाहिजे. मत्तयाचं पुस्तक, मत्तय कृत शुभवर्तमान याचा 22 अध्याय 20 आणि 21 हे वचन वाचा. त्याने त्यांना म्हटले, हा मुखवटा व हा लेख कोणाचा? ते म्हणाले, कैसराचा. तेव्हा त्याने त्याला म्हटले, तर मग कैसराचे ते कैसराला आणि देवाचे ते देवाला भरून द्या. प्रभू येशू ख्रिस्ताला विचारलं होतं, एक म्हणे कैसराला कर द्यावा की नाही द्यावा, आणि तेव्हा प्रभूने दिलेलं एक उत्तर आहे, फार सुंदर उत्तर दिलं. प्रभू येशू काय उत्तर देतात? एक सिक्का मागितला, एक पैसा मागितला, आणि त्याच्यावरती म्हणे हा लेख कोणाचा, हा मुखवटा कोणाचा है ना. आपले शिक्के, आपले पैसे याच्यावर भारत सरकारचा उल्लेख आहे ना, गव्हर्नरची सही आहे, भारत सरकार त्यांचा तो पैसा आहे. महात्मा गांधीचं चित्र आहे, म्हणजे आमच्या या देशाचा तो पैसा आहे. तर त्याच्यावर सुद्धा कैसर ऑगस्ट सम्राट, रोमन सम्राट याचा शिक्का होता, याचं चित्र होतं. आणि प्रभूने ते दाखवलं, म्हणे याच्यावर हा लेख आणि हा शिक्का कोणाचा, हा फोटो कोणाचा? म्हणे कैसराचा. म्हणे मग जे कैसराचा आहे ते कैसराला द्या, आणि जे देवाचं आहे ते देवाला द्या. हालेलुया. याच्यातून प्रभू काय सांगतोय? जे ज्याचं आहे ते त्याला भेटलंच पाहिजे. देवाचंही देवाला, माणसाचंही माणसाला. तुमच्याकडे तुमच्या घरामध्ये भावाचंही भावाला द्या, वडिलांचंही वडिलाला, मुलाचंही मुलाला, सुनाचंही सुनाला. ज्याची जी जागा आहे ती जागा त्या व्यक्तीला आपण दिली पाहिजे. भांडणामागचं कारण काय? की आम्ही त्या व्यक्तीचा सन्मान त्याला दिलेला नाहीये, त्याचा जो अधिकार आहे त्याला दिलेला नाहीये, त्याचं कुठेतरी नुकसान केलेलं आहे, आणि म्हणून मग तो काय करतो? आपल्या विरोधात उठतो. ज्याचं जे आहे ते त्याला आपण दिलंच पाहिजे. देवाच्या लोकांना, रोमकरास पत्र याचा 13 अध्याय 7 वचन वाचा. रोमकरास पत्र 13 अध्याय 7 वचन. ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या, ज्याला जे द्यायचे त्याला ते द्या, ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या, ज्याला कर द्यायचा त्याला कर द्या, ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या, ज्याला तुम्ही जकात देता, टॅक्स देता, तर ज्याला द्यायचा त्याला टॅक्स सुद्धा द्या, ज्याचा धाक धरायचा
त्याचा धाक धरा. आणि जीवनामध्ये ज्याचा तुम्ही धाक धरायला पाहिजे असा एखादा व्यक्ती आहे तुमच्या परिवारामध्ये, देवाने नेमलेला आहे की त्याचा तुम्ही धाक धरा, तो त्या पदावर बसलेला आहे, तर मग त्याचा धाक धरा. संपलं. हालेलुया. व ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान. आणि ज्याचा सन्मान करायचा त्याचा आम्ही काय केला पाहिजे? सन्मान केला पाहिजे. आम्ही अनेक वेळेस या क्षेत्रामध्ये उलट सुलट करतो. जो सन्मानास पात्र आहे त्या व्यक्तीचा आम्ही अपमान करतो, वेळोवेळी त्याला अपमान. साहजिकच साहेब, तो आपला भाग उचलण्यासाठी तुमच्यावर हमला करत, तो सन्मानास पात्र आहे आणि तुम्ही काय करते? अपमान करत. मग एकदा सहन करत, दोनदा सहन करत, मग कधीतरी एखादा शब्द तर उलटून बोलन ना, आणि मग त्या दिवशी आपल्याला लय जिव्हारी लागेल. मुळात तो काय करते? त्याचं जे आहे ते घेते तुमच्याकडून. आपल्या जीवनात ज्याचा आम्ही सन्मान करावा असं जर कोणी देवाने नेमला आहे त्याचा आम्ही सन्मान केलाच पाहिजे. आमचं बायबल किती सुंदर आहे, किती चांगलं शिकवतं. आमच्या बायबलमध्ये असं लिहिलंय की राजा, देशाचा राजा, तो राजा आहे म्हणून त्याचा आदर कर. राजाचा काय करायचं आहे? आदर करायचा आहे. आमचा राजा कोण आहे? भारत देशाचा राजा कोण आहे सध्या? नरेंद्र मोदी साहेब आहे की नाही? राजाच म्हणू आपण, देश चालवते. आपण काय केला पाहिजे? सन्मान केला पाहिजे. बायबल सांगते सन्मान केला पाहिजे. हालेलुया. घरामध्ये जो करता धरता आहे त्याचा आम्ही सन्मान केला पाहिजे. तो बिचारा राबतोय, परेशान होतोय, कष्ट करतोय, त्याचा आम्ही सन्मान नाही करत, आम्ही अपमान करतो, तो खचून जाईल. मग तो आपल्यासाठी काही करायचं जे आहे का त्याला उल्हास येणार नाही, ते बंद करून टाकेल. आणि मग आमच्या घरात समस्या निर्माण होते. ज्याचा सन्मान करायचा तो सन्मान केलाच पाहिजे. वाचा त्याला, परत वाचा खाली कसं. ज्याला जे द्यायचे ते त्याला द्या. ज्याला जे द्यायचे आहे, देवाने ठरवलं आहे, समाजाने ठरवलं आहे, ते त्याला द्या. ज्याला कर द्यायचा त्याला तो द्या. टॅक्स सुद्धा द्या. ज्याला कर द्यायचा त्याला द्या. हा, ज्याला जकात द्यायची त्याला ती द्या. जकात आहे की नाही? आपण इथं टोल आहे बघा, तुम्ही चिकटानहून तुर्काबादून आले तेव्हा टोल नाका लागला आहे की नाही? जकात आहे, द्यावं लागणार आहे. ज्याला द्यायची ती द्या, त्याच्यातून बरेच काम होणार आहे. हा, ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा. आहे ना, आजकाल एक स्टेटस लिहिलं जातं, माय लाईफ माय रूल्स. माय लाईफ माय रूल्स म्हणजे काय? माझी जिंदगी आहे तर माझे कायदे राहतील, तुम्ही कोण मला सांगणार आहे असं म्हणतात. परंतु नाहीये, जीवनामध्ये कोणाचा तरी धाक मला पाहिजे. जर धाकच नाही, विचार करा, आजच्या तारखेला जर असा एक कायदा निघाला, न्यूजला बातमी आली की आजपासून भारत देशामध्ये कुठंच, कोणत्याच गावात, कोणत्याच ठिकाणी पोलीस स्टेशन राहणार नाही. पोलीस स्टेशन लगेच नाही, जर असा कायदा निघाला. भारत देशामध्ये मिलिटरी कॅन्सल, मिलिटरी कुठंच राहणार नाही. भारत देशाच्या कानाकोपऱ्यात कुठेही कोर्ट कचेरी राहणार नाही. कोर्ट नाही, कोणी कोणावर दावा करू शकत नाही, कुठला कायदा नाही, काही नाही, कोणाला काही भीती नाही, सगळे स्वतंत्र. तुम्ही आपापल्या मर्जीने वागू शकता, करू शकता. जर असं झालं ते जस्ट कल्पना करा, काय आम्ही इथं बसू तरी शकतो का? आपल्या गावात तरी राहू शकू का? आपल्या गल्लीत राहू शकतो का? फार भयानक आहे देवाच्या लोकांना. असे काही भयानक विचारांचे काही लोक आहेत जे चुकीचे आहेत, वाईट विचारांनी भरलेले, घाणेरड्या विचारांनी भरलेले, दुश्मनीने भरलेले. परंतु ते गप्प आहे. ते गप्प फक्त एवढ्यासाठी आहे की इथं पोलीस स्टेशन आहे.
मी जर काही लईच आहे की नाही जास्त दमदाटी केली, जास्त डेअरिंग केली, धटिंग केली, तर मग कोणीतरी जाईल माझी कंप्लेंट करेल आणि मला पोलीस घेऊन जातील, मला मारतील, आणतील, शिक्षा करतील, कोर्ट आहे, कोर्टात नेतील. याची भीती प्रत्येक माणसाला आहे, म्हणून तो काय करते, शांत राहते. बघा राग कोणाला नाही येत, राग कोणाला नाही येत, राग सगळ्यांना येतो. मग जर पोलीस स्टेशन नाही, कोर्ट नाही, काहीच नाही, काहीच नाही, कोणी शिक्षा करणार नाही तुम्हाला, तर बघा रागाच्या भरात काय काय घडलं असतं आतापर्यंत. जरसा राग आला लगेच धडकम मार, टोलाच मारला असता ना, कारण मला काही कोणाची भीतीच नाही, काही होणार नाही त्या गोष्टीचं. मग जो शक्तिशाली आहे तोच जगला असता, कमजोर मरून गेले असते, कमजोर लोक गुलाम झाले असते. म्हणून बघा एक काळ होता, आपल्याही देशात होता आणि अनेक जगातल्या हर एक देशात होता, जेव्हा तिथं कायदा नव्हता, कानून व्यवस्था नव्हती, तेव्हा गुलामांचा व्यापार केला जायचा. गुलामांचा व्यापार आफ्रिकेमध्ये तर जास्त होतं. तिथालच्या लोकांना धरून युरोपमध्ये घेऊन गेले आणि माणसांना गुलाम केलं, माणसांचा बाजार भरायचा. इतिहास ज्यांना माहिती आहे त्यांना समजत असेल मी काय बोलतो. जसं ढोरा जनावरांचा, बकऱ्यांचा बाजार भरतो ना, तसा माणसांचा बाजार भरायचा. जेवढा ताकदवर माणूस त्याची किंमत जास्त, म्हणजे तो कामाला, मग त्याची किंमत मोजायची, त्याच्या गळ्यामध्ये दोरी बांधायची आणि त्याला घेऊन जायचं आणि मग त्याच्याकडून काम करून घ्यायचं. तो गुलाम आहे. काय परिस्थिती होती, का माहिती का? कायदा नाही, कानून नाही, कोणाला कोणाची भीती नव्हती. जो ताकदवर तो कमजोरावर हावी व्हायचा. देवाच्या प्रिय लोकांना, म्हणून देवाचं वचन इथं काय सांगतंय की ज्याचा धाक धरायचा त्याचा आम्ही धाक धरला पाहिजे. असं मन तुमच्या जीवनात कधीच येऊ देऊ नका. असं एक मन होऊ देऊ नका की तुम्हाला कोणाचाच धाक नाही. असं होऊ देऊ नका, कधीच होऊ देऊ. हे तुमच्यासाठी कधीच चांगलं ठरणार नाही. नबुकदनेसर नावाचा राजा होता बायबलमध्ये, दानिएलाच्या पुस्तकात. त्याच्याकडे त्याचं मन असं झालं होतं. तिथं म्हटलेलं आहे, त्याला जे बरं वाटे तो करी. ज्याला शिक्षा करायचं त्याच्या मनात येईल त्याला शिक्षा करायचा, ज्याला सोडून द्यायचं मनात यायचं त्याला सोडून द्यायचा. म्हणजे त्याला कोणाचा धाक नव्हता. आणि असा माणूस, याचं मन शेवटी काय झालं, तिथं म्हटलेलं आहे, शेवटी त्याचं मन परिवर्तित झालं आणि जनावराचं मन त्याला आलं. समजतं की तुम्हाला मी काय करते, की फार अवघड आहे. जनावराचं मन आलं त्याला, म्हणजे काय, तो बैलासारखं गवत खाऊ लागला. तो गवत खाऊ लागला, जंगलात पळू लागला, कपडे काढून टाकू लागला, वेडा झाला, पागल झाला. तो एक आजार आहे. त्याचं मी एकदा चांगलं शोधलं होता, अभ्यास केला होता. तो एक आजार आहे की मानवी मन म्हणजे इतकं मोकळं सोडून दिलं, काही धाक नाही, काही नाही, काही नाही, म्हणजे मी काही करू शकतो. मग शेवटी माणूस काही पण करून पाहतो. हे ना, माणसाचं मन जर सगळं त्याला म्हटलं की तुम्ही काही करू शकता, आज काही करा, मग त्याच्या मनात तसं चाललं, मी हे खाऊन पाहिलंय, ते खाऊन पाहिलंय, हे गोड लागत आहे, ते तिखट लागत आहे, हे खारट लागत आहे, मग हे गवत कसं लागत, माझ्यावर कोणाचंच काही नाही ना. आता समजा मी इथं असं गवत खाऊन पाहू लागलो, तुम्ही हसणार नाही का? अरे काय करत आहे? तर मग मी गवताची टेस्ट काय घेत नाही? कारण मला तुमची भीती आहे, किंवा हे लोक काय म्हणतील आपल्याला. आणि जर असं आहे की कोणीच मला काही म्हणू शकत नाही, तो माणूस काही करून पाहायची इच्छा असते. युरोप मधली एक गोष्ट आहे, ते शहराचं नाव माझ्या लक्षात आहे ना. तिथं एका माणसाच्या मनात असं आलं की त्याने बोकड्या खाऊन पाहिला, कोंबडं खाऊन पाहिलं, काय काय असेल, मासे खाऊन पाहिले, भाजी खाऊन पाहिली. त्याच्या मनात असा एक विचार आला आणि तो विचार त्याने एक्सेप्ट केला. हे लय अवघड. मनात तर काही येतं माणसाच्या, परंतु लगेच ते करून पाहण्याला त्याला स्वीकारायचं हे चुकीचं आहे ना. त्याच्या मनात आलं की
की माणसाचं मांस कसं लागत असेल. मी बोकड्या खाऊन पाहिलाय, मी कोंबडं खाऊन पाहिलंय, मासे माणूस कसा लागत असा, हे त्याच्या मनात आलं. आणि बघा, एक उन्हाळ मन, मोकळं सुटलेलं मन, ज्याला कोणाचा धाक नाही, असं होत राहतं. ही सत्य घटना आहे. आणि त्याने गावातले लेकरं खायला सुरुवात केली. आणि महिना झाला, 1.5 महिना झाला की गावातले लेकरू गायब व्हायचं. छोटे छोटे लेकर गायब व्हायचे. कुठे चालले लेकरं काही समजा. आणि तो फार जुना काळ, मोबाईल नाही, काही नाही, शोध करते. त्याच्यावर एक नोबल सुद्धा लिहिलेलं आहे, एक मोठं पुस्तकही लिहिलंय त्या गोष्टीवर, त्या घटनेवर. आणि मग कळून आलं, एक दिवस त्याला एका लेकराला खाताना पाहिलं. आणि मग त्याला लोकांनी धरलं. लोकांचा तो दृष्टिकोन काय त्याच्याकडे, काय भयानक माणूस आहे, काय राक्षस माणूस आहे, अरे हा डेंजर आहे, म्हणून लोक त्याला धरायला घाबरू लागले. थरथर कापू लागले लोक. अरे माणसं खातो म्हणलं, हा काय माणूस असेल, किती डेंजर असेल. आणि कमालची गोष्ट सांगतो, तो असा घाबरत बसेल, घाबरू राहिला. त्याला धरलं तर तो मला मारू नका, मला मारू नका, म्हणजे तो असा माणूस आहे. लोकांना वाटतो तो काय भयानक असेल. भयानक नाही, ताकदही नाही त्याच्यात, काहीच नाही. आणि मग त्याला नेलं, विचारलं, मारलं, हाणलं. काय करतो, काय एवढा काय सैतान आहे तो म्हणे सैतान बेतान काही नाही म्हणे. मग असं काय करतो, नाही फक्त मनात येऊ लागलं म्हणे, माझ्या मनामध्ये येतं की मी ते पाहिलं, हे कसं असेल बाबा. आणि मी खाऊन पाहिलं, ते चांगलं वाटू लागलं म्हणे मला. मनच आवराना. शब्द बघा काय, मन आवराना. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, उन्हाळ मन कधीच चांगलं नसतं. प्रत्येक माणसावर एक धाक पाहिजे. याकोब काय म्हणतो माहिती का, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जेव्हा लाबानाच्या घरून पळून येत होता ना, लाबान त्याच्या पाठीमागे लागला. तुम्हाला ते सगळं माहिती आहे म्हणून मी वाचायला लावत नाही. लाबान त्याच्या पाठीमागे लागला आणि त्याला पकडलं. तेव्हा याकोब काय म्हणला, माझ्या बापाचा धाक माझा पाठीराखा होता. हालेलुया. माझ्या बापाचा धाक माझा पाठीराखा होता, म्हणून मी वाचलो तुमच्या तावडीतून. काय अर्थ आहे, काय बोलतोय की माझा बाप इसहाक याचा धाक मला होता माझ्या पाठीमागा. याला पण धाक होता आणि त्या लाबानाला सुद्धा धाक होता. कोणाचा? इसहाकाचा. प्रेज द लॉर्ड. म्हणून याकोब म्हणतो मी वाचलोय. धाक पाहिजे प्रत्येक व्यक्तीला. म्हणून तुमच्या घरात जर कोणी असा आहे ज्याचा तुम्ही धाक धरता, तर मी म्हणतो तुम्ही धन्य आहात. तुमच्या जीवनात असा एखादा व्यक्ती आहे की ज्याचा तुम्ही शब्द खाली पडू देऊ शकत नाही, अशी जर आहे तर तुम्ही धन्य आहात. तुम्ही संकट समय वाचवले जाणार आहात, कारण कोणीतरी आहे. बोला हालेलुया. ज्याचं जे आहे त्याला आम्ही दिलंच पाहिजे. ज्याची ती जागा आहे त्याला द्या. ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान करा. ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा. जे काही ज्याचं आहे ते त्याला द्या. वाद होणार नाही, भांडणं होणार नाही. लुकाचं पुस्तक 1, 2, 3 उदाहरणं मी तुमच्या समोर मांडते. बघा, ज्याचं जे आहे त्याला ते दिलंच पाहिजे. लुकाचं पुस्तक 15 अध्याय 11 आणि 12 वाचा. आणखी तो म्हणाला, कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकट्या बापाला म्हणाला, बाबा मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. प्रभूचं वचन सांगतं, त्या माणसाचे 2 मुलं होते, त्याच्यातला एक धाकटा होता. आणि तो धाकटा येऊन, लहाना येऊन बापाला म्हणतो, काय शब्द आहे त्याचे, मला जो वाटा मिळायचा तो वाटा मला द्या. दुसरं काही मागत नाही. मला जो वाटा मिळायचा, माझा जो अधिकार बनतो, तो अधिकार मला द्या. आणि मग बाप काय म्हणतो? बाप नाही म्हटला का,
का नाही देत बेटा, तुला नाही देणार, तुला उधळ पट्टी करणारा माणूस आहे, मला माहिती आहे. नाही देवाच्या लोकांनो, हा जो बाप आहे ना, हा आपल्या देवाचं प्रतीक आहे या ठिकाणी. आणि देवाला जेव्हा कोणी हिस्सा मागतो तर देव काय करतो, लगेच देऊन टाकतो चलके. आणि देवाला माहितीये की हा आता उधळून टाकणार आहे, त्याचं नावच उधळापुत्र आहे, उधळून टाकणार आहे हे बापाला माहितीये. तरी सुद्धा तो म्हणतो, तू काय मागितलं, तू तुझा अधिकार मागितला, तुझा हिस्सा मागितला ना, कायद्याने बनतो. तू उधळून टाक नाही तर काही कर, पण तू जर मागते तर मला ते दिलं पाहिजे. परत वाचा साहेब. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बाबा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. मालमत्तेतला माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. आणि त्याने लगेच त्यांच्यामध्ये वाटणी केली. दुसरा जो मोठा होता ना, त्याने मागितला पण नव्हता. तरी इथं काय म्हटलं, त्यांच्यात साहजिक एक जर मागतो तर बाकीचा जो उरलेला हिस्सा तो कोणाचा आहे, तो दुसऱ्या मुलाचा आहे ना. तर बाप म्हणतो, त्यांनी मागितलं ना, आजच लगे बघ दोघाला देऊन टाकतो, चल घे, माझ्यावर नको उद्या. ज्याचं त्याला देऊन टाकलं, मी मोकळा झालो. बोला हालेलुया. देवाच्या लोकांनी ही गोष्ट जशी आहे तशी पण आपण स्वीकारली पाहिजे. जर आमची काही प्रॉपर्टी, आमची मालमत्ता आहे, आम्ही हयात आहोत, जिवंत आहोत, तेव्हा आम्ही व्यवस्थित वाटणी केली पाहिजे. एका ठिकाणी दोन मुलांचे भांडणं झाली, दुश्मनी लागली. त्यांचं वावर होतं, शेती होती, बरीच मोठी शेती होती, दोन मुलं. आणि असं झालं की आई वडील वारले आणि जागेची वाटणी झाली नव्हती. मग आता ह्या मुलाने तिथं घर बांधलं होतं, तर तो काय म्हणतो, आता इथून इकडं माझं. यांनी इकडे कोपऱ्यात बांधलं होतं, त्याच्यासाठी तेवढंच उरलं. हा म्हणतो, मी इथं बांधलेलं आहे ना, मात्र हे माझं. कारण वाटून देणारा कोणी नाही, देणारा कोणीच राहिला नाही. मग आता ज्याच्या मनात जसं राहिलं वाढायचं काम करत. भांडणं झाली, भांडणं इतके झाले की डोकं फोडाफोडी झाली, कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि जन्माचे वैरी झाले. बोला हालेलुया. आता लोक त्यांना थुथू करू लागले, लोक त्यांना नावं ठेवू लागले. अरे असे कसे रे म्हणे, तुम्ही एकामेकाला मारू राहिले, भांडू राहिले, एकामेकाचं रक्त पाडू लागले. अरे काय माणसं आहे का तुम्ही. परंतु नीट विचार जर केला तर ह्या भांडणाला जिम्मेदार कोण. हालेलुया. अरे जो अधिकारी होता त्या जमिनीचा, त्याने आपल्या हयातीत ते करायला पाहिजे होतं ना, भांडण कशाला झाले असते. परंतु त्याने केलं नाही. देवाच्या लोकांना आम्ही काळजी घेतली पाहिजे. कधी कधी घरामध्ये दोन सुना राहतात, दोन असतात, तीन असतात, भांडणं व्हायला लागतात कामावरून. भांडणं कशावरून आहे, कामावरून. ती म्हणते माझ्या वाट्याला इतकं काम आलं, ती म्हणते मला जास्त आलं. अरे मग हे वाटून देणारे कोण आहे, हे काम व्यवस्थित वाटून देणार कोण आहे. ते मोठा माणूस, त्याला वाटून देता आलं पाहिजे. उद्या हे तुम्हाला मला आपल्या सगळ्याला आता हे सगळ्याच्या वाट्याला येणार आहे, हे करता आलं पाहिजे ना, नाहीतर भांडणं होतील. करता नाही आलं तर मग भांडण आहे देवाचं लोक. म्हणून जो मेन आहे त्याला नीट वाटणी सुद्धा करता आली पाहिजे. म्हणून देवाचं वचन इथं स्पष्ट सांगतं. पहिलं उदाहरण आपण पाहिलंय की त्या बापाने त्याने जे मागितलं, जे ज्याचं आहे त्याला ते देऊन टाकलं. यशायाचं पुस्तक, याचा 38 अध्याय, एक वचन वाचा. यशाया 38:1. त्या दिवसात हिचकिया आजारी पडून मराला टेकला. हिचकिया राजा आजारी पडला आणि मरायला टेकला. तेव्हा आमोजाचा पुत्र यशया संदेष्टा त्याच्याकडे येऊन त्याला म्हणाला, परमेश्वर म्हणतो, आपल्या घराण्याची निर्वाह कर. परमेश्वर काय म्हणतो, परमेश्वराचा निरोप आला
हिचक्याला की आपल्या घराची निर्वानिरव कर. निर्वानिरव म्हणजे काय? निर्वानिरव म्हणजे जे ज्याला द्यायचं ते त्याला दे. तुझ्यानंतर कोणाला राजा बनवायचा राजा बनव, कोणाला प्रधान बनवायचा प्रधान बनव, मंत्री कोणाला बनवायचा बनवून टाक. तू जिवंत आहे तेव्हाच आपल्या लेकरांना हे सगळे पद वाटून दे. कारण हिचकिया धार्मिक माणूस आहे आणि देवाची अशी इच्छा नाही की त्या धार्मिकाच्या घराचा धिंगाणा व्हावा, त्याच्या घरात भांडणं लागावे. म्हणून प्रभूने त्याला अगोदरच मरायच्या अगोदर निरोप पाठवला की तू मरणार आहेस, आपल्या घराची काय कर? निर्वानिरव कर. तीच गोष्ट आहे देवाच्या लोकांनो की जे ज्याचं आहे त्याला ते दिलं पाहिजे. आम्ही ज्याचा सन्मान करायचा त्याचा सन्मान केला पाहिजे, ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरला पाहिजे, ज्याला जे द्यायचं ते आपण दिलं पाहिजे. बोला हालेलुया. मत्तई कृत शुभवर्तमानाचा 5 अध्याय 15 वचन वाचूया आणि थांबूया. मत्तई 5:15. दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवा लावून मापाखाली ठेवीत नसतात, दिवटणीवर ठेवतात, तो दिवा दिवटणीवर वरती ठेवतात. हा, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. मग तो दिवा काय करतो? घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. बोला हालेलुया. दिवा दिवटणीवर ठेवतात. दिवटणी हा जो शब्द आहे, ती जी जागा असते एका कोपऱ्यात काढलेली, पूर्वीच्या काळामध्ये विशेष करून ध्यान धरून मिस्त्री लोक दिवटणी बनवायचे. ध्यान धरून है ना. आता आपण बनवताना काय काय बनवतो? घर बनवताना बाबा कुठं खाचे काढायचे, कप्पे काढायचे, मिस्त्र्याला सांगतो. तसं मेन एक ठिकाण असायचं, दिवा ठेवायची जागा. आणि ती आहे ना नेमकं समजा आता असं इकडनं आले, दरवाजा आहे तर अशी इथं कुठेतरी असायची समोरासमोर, जेणेकरून समोरून दरवाजातून येतानाच त्याला उजेड दिसला पाहिजे. अशी कोपऱ्यात कुठेही ती वटणी काढत नव्हते. जिथं दरवाजा आहे दरवाजाच्या वर लगेच दिवा, म्हणजे तो प्रकाश सगळीकडे पडायचा. म्हणजे काय देवाच्या लोकांना प्रभू काय सांगते आम्हाला की बाबा रे, तो दिवा त्याच्या जागेवर ठेवा. त्याची जी जागा आहे त्या जागेवर ठेवा, म्हणजे तो आम्हाला प्रकाश दे. आम्ही आमच्या घरामध्ये जो माणूस जिथं आम्ही ठेवायला पाहिजे तिथं आम्ही त्याला ठेवलं पाहिजे. मोठा आहे मोठ्याच्या ठिकाणी, लहान आहे लहानाच्या ठिकाणी, ज्याला जिथं ठेवायचं, ज्याची जी जागा आहे ती जागा आपण त्याला दिली पाहिजे. बोला हालेलुया. बघा जेव्हा आम्ही जागा देत नाही ना ज्याची त्याला, कधी कधी काय होतं, लेकरं लहान आहे ते मोठे होत चालतात, मोठे होत चालतात. आई वडिलांना एक प्रकारचं भ्रम निर्माण झालेला असतो, कारण त्यांचं लेकरू आहे, त्यांनी लहान पाहिलेलं आहे. आता ते झालंय तरुण, आता ते झालंय 20, 22, 23 वर्षाचं. आता 23 वर्षाचं हो का 40 वर्षाचं हो, आई बापासाठी काय लहानच वाटतं, त्यांचं लेकरूच आहे. परंतु हे ध्यानात धरलं पाहिजे की तसं नाहीये. जरी ते आपलं लेकरू आहे त्याचं वय वाढलंय, याची आपण जाण धरत नाही. म्हणून मग नंतर कधी कधी लेकरं जाण कळून देतात की मी मोठा झालोय. मग काहीतरी असं काहीतरी करतात आणि मग दाखवून देतात की मी मोठा आहे बरं का आता. देवाच्या लोकांना आम्हाला समजलं पाहिजे आमचं लेकरू लहान आहे का मोठं झालंय. आम्हाला जर कळलं तर त्याला दाखवून द्यायची गरज पडणार. ज्याची जी जागा आहे तिथं त्याला आपण ठेवलं पाहिजे, तर तो आपला प्रकाश आपल्याला देईल. घरातला एक चांगला करता धरता माणूस आहे, तो सगळं काही करणार आहे आणि आपण त्याला काय करत आहे, त्याला खाली पाडत आहे. मग काय होईल? तो जे करणार आहे ते करणार नाही, त्याचा मूड जाईल आणि जी प्रगती आपली व्हायची ती होणार नाही. दिवटणीवर ठेवला पाहिजे म्हणजे तो प्रकाश देईल. आणि तिथं दुसरं उदाहरण दिलं की मापाखाली ठेवू नका. बरेच लोक
त्या जिथं ठेवायला पाहिजे तिथं ठेवत नाही आपल्या माणसाला, त्याला मापाखाली आणत आहे, त्याला एकदम खाली ठेवत आहे. त्याला मान नाही, त्याला सन्मान नाही, त्याचा आदर नाही, काहीच नाही, तो तुच्छ मानलेला आहे. आणि मग काय होतंय काय माहिती का, आपलं नुकसान होतंय. दिवा तर जळू लागलाय, तेल तर जळत आहे, तेल थांबलंय का जळायचं नाही, तेल तर जळू लागलंय, परंतु उजेड मात्र मिळत नाही. झाकून ठेवलाय आणि जळत आहे. बऱ्याच घरात असं होते. ते सगळं ते जिवंत जगत आहे, जिवंत कटून चाललंय, पैसा चाललाय, सगळं चाललंय, शाळेमध्ये त्याच्यासाठी फी भरत आहे, परंतु तो काही नीट शिकत नाही. का? कधी कधी असं होतं की आपण त्याला जिथं ठेवायला पाहिजे तिथं ठेवत नाही, त्याला मापाखाली आणतो. त्याचा कायम तिरस्कार, त्याचा कायम धिक्कार, त्याचा कायम अपमान, मग त्याला त्याचं मूडच राहत नाही काही करायचं. हालेलुया. देवाच्या लोकांनो, बघा, चांगल्याला तुम्ही एखाद्याला चांगलं म्हणा, तो चांगलं बनण्याचा प्रयत्न करतो. तुम्ही एखाद्याला वाईट म्हणा, तो वाईटच म्हणत चालतो. म्हणून मत्ती शुभवर्तमानामध्ये देवाचं वचन आपल्याला सांगतं, तुम्हाला जशी इच्छा आहे की लोकांनी तुमच्या बरोबर वागावं, तुम्ही त्यांच्याशी तसं वागा, म्हणजे ते तुमच्याशी तसे वागतील. हालेलुया. मला जर वाटतं की माझ्या लेकरांनी हुशार व्हावं, तर अगोदर हुशार म्हणावं लागणार आहे की बेटा तुला येतं, चांगलं आहे, ठीक आहे, याला तू आणखीन वाढव, तू आणखीन करू शकतो. आता तुम्ही त्याला डायरेक्ट येडा म्हणता, हा येडा, याला काही येत नाही. ते जे येत होतं ते बी जातं त्याच्या डोक्यातून. ते म्हणतो काय फायदा, अरे येतो, मला एबीसीडी येत होती, हे म्हणते काहीच येत नाही, तू एबीसीडी पण विसरून जातो. हालेलुया. बघा काही ठिकाणी मी अनुभव घेतलेला आहे. त्याला चांगलं म्हणत राहा, चांगलं म्हणत राहा, तो प्रयत्न करतो चांगलं बनण्याचा. एखाद्याला तुम्ही इज्जत द्या, मान द्या, तो जरी तसा नसेल ना, त्याला वाटते यार तो माणूस मला चांगलं म्हणत आहे, आणि आपण तर असे वागू राहिलो, नाही यार कुठंतरी आपल्याला जपावं लागणार आहे, आपल्याला लोक चांगलं म्हणतात. हालेलुया. आणि ज्याला आपण म्हणतो नाही तो काहीच कामाचा नाही, तो चांगलाच नाहीये, मग तो विचार करतो सगळीकडे आपल्या नावाचा डंकाला वाजले, मग आता काय चांगलं वागून होणार तरी काय, आणि तो चांगलं होण्याचा मग प्रयत्न करत नाही. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाचं वचन आज आपल्याकडे आलेलं आहे. प्रभूचं वचन आम्हाला काय सांगत आहे, जे ज्याचं आहे ते त्याला द्या. तुमच्याकडे काय आहे ते कोणाचं आहे, तुमच्याकडे प्रेम आहे, तुम्ही आई वडील आहे, ते प्रेम कोणाच्या वाट्याचं आहे, तुमच्या लेकरांच्या वाट्याचं आहे, त्यांना ते द्या. तुम्ही पत्नी आहे, तुमच्याजवळ एक सन्मान आहे, एक आदर आहे, कोणाच्या वाट्याचा आहे, तुमच्या पतीच्या वाट्याचा आहे का, त्याला तो द्या, भेटू द्या त्याला, तो खुश होईल, त्याचं जीवन आणखीन सुखी होईल, तो तुमच्यासाठी आणखीन धावल, पळल, कष्ट करेल. हालेलुया. एखादा पती या ठिकाणी आहे, तुमच्याजवळ काय जिम्मेदारी का घराची, हालेलुया, कोणासाठी काहीतरी करायचं तुमच्यावर ठेवलेलं आहे का, करा. ज्याचं आहे त्याला द्या. बोला हालेलुया. आणखीन एक शेवटचं वचन वाचूया आणि आपण या ठिकाणी थांबूया. आम्ही जीवनात आम्हाला अशी कधी गरज पडते की कोणाकडून काही उधार घ्यावं लागतं, उसनं घ्यावं लागतं, उधार घ्यावं लागतं, कर्ज काढावं लागतं. त्याच्याविषयी देव काय म्हणतो, ज्याचं आहे त्याला द्या. एक वचन वाचूया, स्तोत्र संहिता याचा 37 अध्याय 21 वचन वाचा. 37:21. दुर्जन उसने घेतो आणि परत करीत नाही, नीतिमान उदारपणे वागतो व दान करतो. ही सुद्धा गोष्ट आम्ही लक्षात ठेवायची आहे. आम्ही देवाचे लोक आहोत. आम्ही जर कोणाकडनं काही घेतो तर ते त्याला वापस सुद्धा करायचंच आहे, बुडवायचं नाहीये. उशीर लागला चालतो, कारण आपण गरीब लोक आहे, आपण फार श्रीमंत नाही, परंतु बुडवायचं नाहीये, आपल्याला व्यवहार करावा लागणार आहे. आणि मी तुम्हाला क्लिअर सांगतो, जर आम्ही बुडवतो आणि तो जर गरीब निघला, श्रीमंत असेल, त्याच्याकडे लय पैसा आहे, तर त्याला काही वाटणार नाही. आता मी खाजेकर भाऊकडून काही पैसे घेतले,
आणि ते बिचारे नोकरीला थोडी आहे. कुठली नोकरी थोडी आहे त्यांना. ते काहीतरी काम करतात, धावपळ करतात, ऑर्डर्स घेतात, लई परेशानी. आणि मी त्यांच्याकडून ऊस नाही घेतले आणि नंतर जर मी दिलेच नाही तर हालेलुया, प्रॉब्लेम होईल. त्यांना फार प्रॉब्लेम होईल. त्यांचे ते संकटात येतील. माझ्या जीवनात एक घटना घडली होती, त्याचा एक परिणाम सुद्धा झाला बरं का. मी खाजेकर भाऊला त्या दिवशी दाखवले मी ते माणूस. मला 800 रुपये पगार होता. किती पगार होता? म्हणजे सेवक लोकांना मानधन कमी राहतं, पगार थोडी मानधन आहे. 800 रुपये होता. आता किती आहे? आता मला 2000 आहे. माझा पगार किती आहे? 2000. तेव्हा मला 800 रुपये होता. आणि एक पाळक साहेब आले आणि ते मला म्हटले की मी तुम्हाला बोर मारून देतो. आमच्या संस्थेच्या तर्फे फुकटमध्ये बोर. तर माझ्या मनात काय आलं, मी तेव्हा जिठ्ठांना प्रार्थनेला यायचो. तेव्हा आपलं ते चर्च पण नव्हतं घेतलेली जागा. आपण ते चर्च नव्हतं चालू केलं की इकडचं अलीकडचं जुनं चर्च ते चालू केलं होतं. माझ्या मनात हे आलं की आपल्या जिठ्ठांच्या लोकांची पाण्याची लई परेशानी, ते विहिरीवरून पाणी आणायचे. तर मी म्हटलं अरे बोर जर झाला आपल्या चर्च समोर तर चर्चला पण काम येईल आणि आपल्या सगळ्या लोकांचं पाण्याचे म्हणजे पिढ कटकटच जाईल. तर मी म्हटलं फादर, म्हटलं यार एवढं करा, आम्हाला एक बोर द्या. तुमची संस्था सगळ्याला देते तर आम्हाला इकडे द्या, चर्च समोर द्या. आम्हाला, मला नको माझ्या वैयक्तिक, चर्चला द्या, सगळ्याच होऊन जाईल. ते म्हणे देतो म्हणे फ्रीमध्ये, परंतु त्याची जी प्रोसेस आहे मुंबईला जावं लागतं म्हणजे आमच्या ऑफिसला, तिथून ते मंजूर करून आणावं लागतो. तर 4000 रुपये खर्च येतो. 4000 रुपये खर्च. तर मी म्हटलं तसं घ्यायला गेलं तर त्यावेळेस 20-25 हजार रुपये लागायचे. आता ते जास्त लागतात, तेव्हा 20-25 लागायचे. म्हटलं जाऊ दे ना 4,000 मध्ये बोर येऊ लागला. आणि मोटर नाही टाकणार, हापशा बनवून हँडपंप देणार लावून. म्हटलं चांगलंय. मी काय केलं, मी उसने पैसे काढले याच्याकडून घेते. मला 800 रुपये पगार, 800 रुपये महिना, 4000 माझ्यासाठी किती झाले ते? 5 महिन्याचा पगार. मी इकून तिकून उसने काढले आणि मी ते पैसे त्यांना दिले. ते घेऊन गेले. 1 महिना झाला बोर नाही, 2 महिने, 6 महिने, 1 वर्ष, 2. माझ्या मनात काय होतं माहिती का, मी तुमच्याकडून घेणार होतो ते पैसे जिठ्ठांच्या आपल्या मंडळीकडून. मी असा मनात विचार केला, चांगला विचार आला माझ्या मनात. आताच आपल्या लोकांना म्हणायचं की वर्गणी द्या, आपण बोर मारणार आहे. तर ते म्हणतात बोर नाही, काही नाही, मागू लागले पैसे पाळत. त्याच्यापेक्षा म्हणलं आपण टाकू आणि मग बोर झालं नक्कीच आपण म्हणू यार मी 4000 रुपये लावले होते, माझी परेशानी आहे, तुम्ही सगळे 200-200 रुपये द्या. बरं खुशीने देतील ना की बाबा आपल्या पालकांनी आपल्यासाठी पाण्याची व्यवस्था केली, किती चांगलं काम केलं. बाबा हे घ्या, हे माझ्या डोक्यात, कारण मी गरीब बाबच. ते पैसे दिले. वर्ष झालं, 2 वर्ष झालं, बोरच नाही. मी ज्यांचे घेतले म्हणजे मी इकून जमा करून त्याला देणार होतो, तो माझ्या मागे तगादा लावू लागला की ते पैसे द्या. आता मी तुम्हाला सांगतो, त्या माणसाला वाटू लागलं की माझ्याकडे लय मोठे पैसे म्हणून कदाचित घेतले आणि बुडवले. माझ्याकडे काहीच नाही, माझ्याकडे काही नाही. हे देववरून पाहते. अक्षरशः माझी परिस्थिती काय झाली, मी बरेच दिवस उपाशी राहावं लागलं, कारण पैसेच नाही. ते जे 800 रुपये भेटायचे त्याच्यात काही दाल चावल घ्यायची तर मी ते माणसाला द्यायचो त्याचे उसने घेतलेले. दर महिन्याला 800 रुपये नेऊन द्यायचो. मग माझ्याकडे कुठं पैसा आहे? अक्षरशः मी बरेच दिवस उपाशी राहायचो. पुढे प्रार्थनेला गेलो, तिकडं जेवण भेटलं तर तेच खायचो. अशा अवस्थेत दिवस घालवले. आणि त्या व्यक्तीला माहित नाही. त्याला विचारायला असा भास की माझ्याकडे हाई म्हणून दिले मी भास्कर 4,000 काढून दिले, एका टायमाला 4 दिले म्हणल्यावर याच्याकडे आहे, असं त्यांच्या कल्पना. आणि ही कल्पना घातक ठरली. आजची परिस्थिती अशी आहे, त्या माणसाचं सर्व निघून गेलं, काहीच नाही उरलं. गाडी गेली, काम गेलं, सेवा गेली, चर्च बंद पडलं, संस्था बंद पडली.
सगळं गेलं. आणि काल आम्ही औरंगाबादला गेलो होतो, त्या व्यक्तीला मी पाहिलं, तो माणूस रिक्षा चालवत होता. रिक्षा चालवून कस तरी आता पोट भरायचं काम चालू. हे कशामुळं? आणि मीच नसन, अनेक लोकांना लुबाडले आणि त्यांचे अश्रू घेतलेले. म्हणून देवाच्या लोकांना हे लक्षात असू द्या, आपल्या लेकरांसाठी, स्वतःसाठी कधीही कोणाचा तळतळाट पेरून ठेवू नका. हे सांगणं फार गरजेचं आहे. बऱ्याच चर्चमध्ये सांगितलं जात नाही, भक्ती करा, प्रार्थना करा, देवाचं सामर्थ्य घ्या, पवित्र आत्मा, अमकं धमकं. अरे पण वागायचंय काय? इकडं भक्ती चालून तिकडं चुकीचं वागून शाप घ्यायची कामं चालू. हे होतं कामा नाही. तळतळाट कोणाचा आमच्या जीवनामध्ये येता कामा नाही. 1 रुपयाची ताकद किती? 1 रुपया स्वर्गातून खाली. मी 1 रुपया यांचा उसना घेतलेला आहे. बरेच होते, ते फेडले 1 रुपया राहिला. आणि न्यायाच्या दिवशी जेव्हा तिथं उभा राहील, सैतान म्हणून याच्याकडे माझे पैसे. 1 रुपया आणि लाख रुपये तिथं सेम आहे. तेव्हा म्हणत माझे हात देणं ऋणी माझा. विषय मिटला, खाली जावं लागेल. हालेलुया. म्हणून शास्त्रात आणखीन एक वचन असलेले रोमकरास पत्र 13:8 वचन वाचा. रोम 13:8. रोमकरास पत्र 13:8 वचन. एकमेकावर प्रीती करणे, एकामेकावर प्रीती करणे, याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. याच्याशिवाय कोणाच्या ऋणात राहू नका. ऋण म्हणजे काय? कर्ज. कर्ज. इंग्लिश मध्ये लोन म्हटलेलं आहे. कोणाच्याही कर्जामध्ये राहू नका. प्रेमामध्ये राहा. प्रेम ठीक आहे. मला सरसे सरांसाठी काहीतरी खर्च करायचा आहे. उदाहरण, मी 1000 रुपये खर्च करेन, 2000, 3000. हे काय? हे प्रेम आहे. बाबा त्याला मला तुमच्यासाठी काहीतरी करायचंय, मला तुम्हाला जेव घालायचंय, मला तुम्हाला कपडे करायचे. हा प्रेमाचा भाग झाला. परंतु जो व्यवहार येतो तो क्लिअर असला पाहिजे. बोला हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्ही या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. बरेच लोक आपले जीवन श्रापित करून घेतात. आपल्या लेकरा बाळांसाठी ते ठेवतात. कारण देवाचं वचन सांगतं, मी न्याय करणारा परमेश्वर आहे. म्हणून आजचा संदेश काय आहे? जे ज्याचं आहे ते त्याला द्या. पैसा असन ज्याचा, त्याला पैसा द्या. कोणाचा आदर करायचा आहे त्याचा आदर करा, अपमान करू नका. ज्याचा धाक धरायचा त्याचा धाक धरा. ज्याला उच्च ठिकाणी ठेवायचंय तुमच्या जीवनात, त्याला उच्च ठिकाणी ठेवा, खाली पाडू नका. आहे ना, घरामध्ये सासू सासरे मोठं पद आहे, त्या ठिकाणी त्यांना ठेवलं पाहिजे. त्या ठिकाणी मुलगा मोठं पद आहे, त्या ठिकाणी आपण त्याला ठेवलं पाहिजे. सगळ्यात मोठं स्थान कोणाचं आहे घरामध्ये? हालेलुया. सुनाचं. प्रेज द लॉर्ड. खरी गोष्ट आहे, खरी गोष्ट आहे. सगळ्यात उच्च स्थान. नाहीतर तुम्ही उच्च जातीच्या लोकांमध्ये जाऊन पहा, तुम्हाला समजेल की सुनाची जागा काय असते. ती सून त्या घराचं वैभव असते. आता एखाद्या चांगल्या घराण्यातली एक सून रस्त्यात चालली आणि तिला कोणतरी येडवाकडं बोललं तर ते काय म्हणतात? आमची इज्जत आहे. कोणी काही बोललं तर त्याचा हात तोडून टाकते, त्याला मारते, त्याला जलात घालतील. आमच्या सुनाला असं बोलला. आणि स्वतः घरामध्ये काय करू राहिले? स्वतः आपल्या सुनाला काय करते? हालेलुया. शास्त्रात असे, तुम्ही जे द्याल ते तुम्हाला मिळेल. आदर द्या, आदर मिळेल. सन्मान करा, सन्मान मिळेल. प्रेम द्या, प्रेम मिळेल. तुम्ही भीती दाखवशाल, उद्या ती बी भीती दाखवेल. टाइम सगळ्याच येतो. ही सिरियल भी है ना, सास भी कभी बहू थी. हे चक्र आहे, हे सुरू राहतं. म्हणून आपण जसं वागू तसं आपल्याला प्राप्त होणार. देव आपको हे वचन आशीर्वादच करू.
यावेळेस आपण आपल्या पायावरती उभे राहूया, प्रार्थनेमध्ये जाऊया.